नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच एक मोठी बातमी बीडमधून ओबीसींच्या एल्गार मेळाव्यासंदर्भात. बीडमध्ये ओबीसींचं शक्ती प्रदर्शन सुरू झालेलं आहे. छगन भुजबळ ओबीसींना या मेळाव्यातून मार्गदर्शन करणार आहेत. छगन भुजबळ जाणीवपूर्वक वाद वाढवतायत अशी मराठ्यांनी भूमिका घेतली आहे. मराठ्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. बीडमध्ये महाएल्गार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ हे बीडमध्ये पोहोचतायत. ओबीसी समाजाकडून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन होते, त्यावर मराठ्यांकडून टीका केली गेली आहे. चा इशारा आहे की भुजबळ साहेबांनी इथं येताना राजीनामा देऊन आलं पाहिजे. त्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांचा विरोध आहे, आमचा त्यांना या कृतीला विरोध आहे. ते जर मंत्रिपद घेऊन येत असतील तर ते चुकीचं आहे. त्या गोष्टीला विरोधच आहे. आमचा आजच्या मोर्चाला विरोध नाही, मेळाव्याला विरोध नाही, किंवा ओबीसी समाजाला काही मिळत असेल तर त्यांनाही आमचा विरोध नाही पहिल्या दिवसापासून. परंतु जाणून बुजून मराठा ओबीसी वाद करायचा, बीड जिल्ह्यातच यायचं, बीड जिल्ह्यातलं वातावरण दूषित करायचं आणि त्याच्यामुळे आमचा त्याही गोष्टीमुळे भुजबळांना विरोध आहे. जवळपास 14-15 जणांनी चिठ्ठ्या लिहून काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आत्महत्या केली. खरं मी सगळ्यांना विनंती करतोय की आत्महत्या करू नका. आपण कोर्टातही लढतो आहोत, आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखवून निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अमीर हुसेन आपल्या सोबत जोडलेले आहेत. अमीर, बीडमधलं वातावरण तापलेलं आहे. ओबीसींचा मेळावा आहे, त्यातच मराठ्यांकडून विरोध केला गेलाय. ज्या ठिकाणी हा मेळावा आहे त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे? त्या ठिकाणी आता ओबीसी बांधव यायला जमायला सुरुवात झाली आहे का? नक्कीच जगदीश, आपण जर बघितलं तर ओबीसी समाजाची जी आहे महाएल्गार सभा होती, ह्या सभेला छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पडळकर हे हजर राहणार आहेत. त्यासाठी 4-4:30 वाजता ही सभा चालू होणार आहे. आमदार धनंजय मुंडे हे परलीहून रवाना झालेले आहेत. छगन भुजबळ बीडचे सनराईज हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत. पडळकर सुद्धा धाराशिवहून बीडकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे आता ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सुद्धा जमलेले आहेत. आपण मी दाखवू शकतो सध्या बीडच्या सनराईज हॉटेलच्या बाहेर सुद्धा आपण जर बघितलं तर अनेक ओबीसी बांधव या हॉटेलच्या बाहेर आलेले आहेत. आपले जे नेते आहेत त्यांना भेटण्यासाठी आणि घोषणा सुद्धा देत होते. आता थोड्याच वेळात या ठिकाणी तर धनंजय मुंडे पोहोचणार आहेत. त्यानंतर तर पडळकर सुद्धा याच हॉटेलवर पोहोचणार आहे. यानंतर हे सगळं आपल्या एक सोबत या ठिकाणी बीडकडे रवाना होणार आहे. बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणवर या सभा होणार आहे. आणि विशेष म्हणजे या सभाला 4-4:30 वाजता सुरुवात होणार आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी ओबीसी बांधव जमलेले आहेत. आमिर, तिथल्या काही ओबीसी बांधवांसोबत चर्चा होऊ शकते, त्यांची मतं समजून घेऊ शकतो? नक्कीच आपण प्रयत्न करू. जर ओबीसी बांधवांची काय चर्चा होती का आपण त्यांना विचारपूस करू त्यांच्याशी की नेमकं कुठून आलात तुम्ही? आम्ही कन्नड तालुका जिल्हा सभेसाठी आलात? सभेसाठी. तुम्ही कुठून आलात? पिशोर कन्नड तालुका संभाजीनगर जिल्हा इथून आलेलो आहे. जगदीश, आपण जर बघितलं तर संभाजीनगरवरून लोक आले आहेत. आपण कुठून आलात? काय मागणी आहे त्यांची ते विचारा. त्यांची मागणी काय आहे? कशासाठी आलेत? आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे, एवढंच आमचं मत. आपण कुठून आलात? काय मागणी काय आहे? नक्कीच जगदीश सर, आपण जर बघितलं तर ओबीसी आरक्षणाला धक्का नाही लागणं पाहिजे हे मागणीसाठी ते आलेले आहेत. आता थोड्याच वेळात छगन भुजबळ सुद्धा त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे आपण जर बघितलं हुसेन, त्यांना हेही विचारा की धनंजय मुंडे इकडे येणार आहेत. ठीक आहे अमीर, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. तुम्ही असेच जोडले गेले राहा. आपल्यासोबत गंगाधर काळकुटे जे जोडलेले आहेत. गंगाधरजी, तुम्ही छगन भुजबळ यांनी बीडमध्ये येऊ नये यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. यायचं असेल तर मंत्रिपद राजीनामा देऊन या असं म्हटलेलं आहे. मात्र तरी सुद्धा छगन भुजबळ हे बीडमध्ये येत आहेत. तुमची आता भूमिका काय असणार आहे? आम्ही लोकशाही मार्गाने त्यांना आमचा कायम विरोध असणार आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं. आम्ही कोर्टातही यासाठी गेलेलो होतो, परंतु मराठा आरक्षणाची उद्या तिथं सुनावणी असल्यामुळे आमचे वकील तिकडे गेले. त्याच्यानंतर त्या धावपळीत आमच्याकडून माननीय राज्यपाल महोदयांना आम्ही मागणी केलेली होती की यांना रोखलं पाहिजे, नसता येताना राजीनामा देऊन या, ही आमची भूमिका होती. घटनात्मक पदावर बसल्यानंतर एखाद्या मंत्रिमंडळाने काढलेला जी-आर याची जबाबदारी सामूहिक असते आणि त्याची जबाबदारी भुजबळ साहेबावर सुद्धा येते. म्हणून त्यांनी या मेळाव्याला एकतर येऊ नये. मराठा आरक्षणाचा जी-आर, हैदराबाद गॅजेटचा जी-आर जो
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबाच्या सरकारनं काढलाय त्या GR ला विरोध म्हणून हे येत आहेत आणि घटनेच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला ही कृती करणं शोभत नाही, ते कायद्यात बसत नाही. म्हणून आमचं त्यांना विनंती होती, त्यांनी यायचं तर या, परंतु आम्ही तिथं राजीनामा देऊन या. आम्ही ओबीसी मोर्चाला किंवा ओबीसी बांधवाच्या कुठल्याही मागणीला आमचा विरोध नाही, त्यांच्या मेळाव्याला विरोध नाही. पण भुजबळांचं एकीकडं दुटप्पी भूमिका, एकीकडं सत्तेत राहायचं, सगळ्या सत्तेचे सहभाग घ्यायचा, सगळे सत्तेचे लाभ घ्यायचे आणि दुसरीकडं एका समाजाविषयी द्वेष आणि एका समाजाविषयी ममत्व बाळगायचं, ही जी त्यांची कृती आहे, ही घटनेची शपथ घेताना, मंत्रिपदाची शपथ घेत असताना त्यांनी हे जे शपथ घेतली तिचा ते भंग करतायत आणि त्याच्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. अन्यथा आमचा ओबीसी समाजाच्या कुठल्याही बांधवाला, मेळाव्याला, आंदोलन करायला विरोध नाही. पण मात्र आमची एक हा सर काळकुडजी, तुम्ही आता म्हटलं की त्यांनी शपथ घेतलेली आहे, भंग केलेला आहे, मग याबाबत तुम्ही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही तक्रार करणार आहात? हो, तक्रार करणार आहोत. कालच आम्ही, परवा दिवशी आम्ही मुख्यमंत्री महोदय कार्यालयाला त्यांची भेट होऊ शकली नाही, ते दौऱ्यावर असल्यामुळे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे एक निवेदन आम्ही दिलंय आणि दुसरं निवेदन आम्ही माननीय राज्यपाल साहेबाला पण दिलंय आणि तिसरं निवेदन अजितदादाला दिलंय. ते अजितदादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, म्हणून एकतर त्यांना समज द्यावी, मराठा ओबीसी वाद लागल आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला GR सरकारने काढलाय आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलंय की या GR मुळे कुठेही ओबीसी समाजाचं नुकसान होत नाही, ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागत नाही. हे सांगितल्यानंतर सुद्धा भुजबळ साहेब अशी भूमिका घेत आहेत, म्हणजे त्यांच्या सरकारवर आणि माननीय मुख्यमंत्री साहेबावर त्यांचा विश्वास नाही काय, अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे आणि ही जी कृती, ही घटनाबाह्य आहे. त्याच्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. अन्यथा त्यांनी यावं, राजीनामा देऊन यावं, किंवा जर राजीनामा देणार नसले तर राज्यपाल साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, ही सुद्धा आमची मागणी आहे. आणि भुजबळ साहेबांनी नेहमीच 50% आतलं आरक्षण आणि 50% वरचं आरक्षण, या दोन्ही आरक्षणाला साहेब त्यांनी विरोध केलाय आणि 16% आरक्षण ज्यावेळेस 2014 ते 19 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबाच्या सरकारने दिलं, त्याला हायकोर्टात त्यांनी ते टिकवलं. परंतु दुर्दैवानं केंद्र सरकार, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात त्या आरक्षणाचा यांनी, भुजबळांच्या लोकांनी तिथं त्याला चॅलेंज केलं आणि त्यावेळेस राज्यातही सत्ता बदल झाला. ठाकरे साहेबाच्या सरकारला ते टिकवता आलं नाही. त्याच्यामध्ये मराठा ओबीसी वाद लावायचा आणि ते आरक्षण घालवण्याचं पाप हे भुजबळांनी केलंय ठाकरे साहेबाच्या सरकारच्या काळात. जे मात्र काळकुटे जे आता त्यांचा मेळावाच आहे फक्त बीडमध्ये, त्यामुळे तुम्ही म्हटलेलं आहात की बीड मधलं वातावरण दूषित करण्यासाठी ते येत आहेत, मेळावाच तर घेत आहेत, कसं वातावरण दूषित होईल? इथं येऊन बघा ना तुम्ही, मराठा समाजाला बोलणार, मराठा समाजाला असं आहे, मराठा समाजाला आम्ही ओबीसीत येऊ देणार नाही, मराठा समाजाची सगळं सत्ता आहे. 1-2% लोक जर प्रस्थापित सोडले तर साहेब गरीब 99% लोक सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना आम्ही आरक्षण मागतोय. पण हे सरसकट मराठा समाजाला, यांचा द्वेष, यांना पुढाऱ्याबद्दल आकस असावा ज्यांनी त्यांचं नुकसान केलंय. परंतु शिक्षण संस्था, कारखानदारावर यांचा रोष आहे, परंतु ते सगळ्या मराठा समाजाला टार्गेट करतायत. ठीक आहे, काळकुटे आता ते बीडमध्ये आलेले आहेत, थोड्याच वेळात मेळावा सुरू होतोय, छगन भुजबळ बीडमध्ये आलेले आहेत, तुमची भूमिका काय असणार? तुम्ही विरोध करणार आहात? आमचा आता तिथं प्रत्यक्ष जाऊन आम्ही कुठे विरोध करणार नाहीत, रस्त्यावरचा विरोध आम्ही करणार नाही. 23 मार्च 1994चा GR आहे, शरद पवार साहेबाच्या काळात काढलेला, त्यांनी मराठ्याचं आरक्षण हे आमचं घालून ओबीसींना दिलं, त्याच्या विरोधात आम्ही तो GR इथं त्याची होळी केली. ते इथं भुजबळ मंत्रिपदावर असून इथं GR ला रद्द करा म्हणून येत आहेत, काळा GR म्हणून रद्द करा म्हणतायत. तर मग आम्ही सुद्धा 94चा पवारांच्या काळातला GR सुद्धा काळा GR आहे मराठ्यांच्या दृष्टीने, मराठ्यांचं आरक्षण घालवणारा GR आहे, म्हणून तो सुद्धा रद्द करा आणि नव्यानं ओबीसी आरक्षणाची फेर सर्वेक्षण करून ज्या जाती प्रगत झाल्यात त्या बाहेर काढा आणि ज्या जातीला आता आरक्षणाची गरज त्यांना आरक्षणात घ्या, यासाठीची प्रक्रिया सरकारने करावी, ही मागणी या प्रसंगी. आम्ही त्यांना रस्त्यावर अडवणं किंवा गाड्या, त्यांच्या गाडीवर दगडफेक करणं, काळे झेंडे दाखवणं, असलं काही करणार नाहीत. आम्ही इथून पुढे कोर्टातून भुजबळ साहेबांना महाराष्ट्रात फिरण्यासाठी, मंत्रिपद घेऊन ओबीसीचं काम करण्यासाठी आणि मराठ्यांना द्वेष देण्यासाठी, फिरून न देण्यासाठी आम्ही कोर्टातली लढाई लढणार आहोत आणि प्रशासनाची लढाई फडणवीस साहेबाला आणि राज्यपाल साहेबाला निवेदन देऊन, अजितदादा त्यांच्या पक्षाने त्यांना देऊन सुद्धा आम्ही ती लढाई सुद्धा लढणार आहे. पण आम्ही असा वैयक्तिक खालच्या पातळीचा विरोध त्यांना करणार नाही. कुठलंही आर्थिक नुकसान, कुणाचं मालमत्तेचं नुकसान, कुणाच्या गाडीचं नुकसान, असलं काही आम्ही करणार नाही.
आम्ही सकाळी ती कायद्याने अडवणार असं बोललो होतो. ठीक आहे, तुम्ही कायद्याने कायदेशीर त्यांना लढाई यापुढे कायद्याने लढणार असं आहात. बोललो होतो. पण गंगाधर आम्ही काळकुटेची कायद्याने त्यांना वेळेअभावी मला तुम्हाला थांबवावं लागते. मात्र धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्या सोबत जोडलेले आहेत. आमिर, आता या मेळाव्यासाठी कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. एकीकडे मराठ्यांचा विरोध होण्याची शक्यता असताना हा मेळावा होतोय, मंत्री छगन भुजबळ यांना विरोध होतोय. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या तिथलं बीडमधलं वातावरण कसं आहे? बीडमधलं जे वातावरण आहे ते सध्या शांत आहे आणि पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त लावलेला आहे. विशेष म्हणजे ज्या ग्राउंडवर सभा होणार आहे त्या ठिकाणी पोलीस जे आहे जे लोक दाखल होऊ राहिले त्यांची चेकिंग करून त्यांना दाखल करू राहिले. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सिक्युरिटी टाईट करण्यात आली. या हॉटेलच्या परिसरात सुद्धा एवढी मोठी सिक्युरिटी पोलिसांनी केलेली आहे. पोलीस बंदोबस्त एवढा तगडा लावण्यात आलेला आहे की या परिस्थितीत कोणी काही करू शकत नाही. विशेष म्हणजे मराठा समाज गंगाधर काळकुटे यांनी जे बोलले होते की मी छगन भुजबळला बीडमध्ये दाखल होऊन देणार नाही, त्यानंतर ते सकाळी हे तर आंदोलन सुद्धा केलं आणि त्यानंतर आता ते म्हणले संविधानिक लढाई आम्ही कोर्टात लढू असं सुद्धा गंगाधर काळकुटे म्हणाले आहेत. बरं, ठीक आहे, तुम्ही या मेळाव्यावर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर दुसरीकडे धनंजय मुंडे ओबीसींच्या मेळाव्यासाठी रवाना झालेले आहेत. हैदराबाद गॅझेट विरोधात त्यांनी भूमिका मांडण्याची ते शक्यता आहे. मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन केले गेले. सप्टेंबरमधला शासनादेश रद्द करण्याची ओबीसींची मागणी आहे आणि त्यासाठी बीडमध्ये या मेळाव्याचं आयोजन केलंय. दरम्यान धनंजय मुंडे या ठिकाणी पोहोचलेले आहेत.